स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज 12 एप्रिल 2024 आणि या 2-3 दिवसामध्ये रेग्युलर वाराधूम गारपीट आणि पाऊससुद्धा झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, परंतु भरपूर पाऊस होऊनसुद्धा आपला जो काही वांगीचा प्लॉट आहे, या प्लॉटने आपली क्वालिटी म्हणा, त्यामुळे पावसामुळे जो होणारा असर या आपल्या प्लॉटवरती झालेला नाही आहे। कारण की बऱ्याच भागात पाऊस चांगला झालेला, गारपीटसुद्धा झाले। आपल्या इकडे गारपीट नाही झालं, परंतु पाऊस असा भरपूर प्रमाणात झाला आहे। 3 दिवस सारखाच पाऊस झालेला आहे। आणि वांगीचा प्लॉट जर म्हटलं तर पावसामुळे समजा वांगीच्या प्लॉटवर परिणाम होऊ शकतो, बऱ्याच प्लॉटवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। परंतु आपला हा प्लॉट निरोगी असल्याकारणाने आणि त्याचं योग्य नियोजन असल्याकारणाने यावरती कुठलाही परिणाम आपल्याला जाणून येत नाही। आणि या अशा पावसामुळे बरेच शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आपल्याला हे जे हिरवेपणा आहे, तो हिरवेपणा आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे पिवळसरपणासुद्धा कुठं दिसून येतो। तसंच या पावसामुळे अळीचासुद्धा प्रादुर्भाव वाढतो आणि आपल्या प्लॉटवर अळीसुद्धा अजिबात दिसत नाही आणि पूर्णतः निरोगी, जसं आपलं पहिल्यापासून आहे त्या पद्धतीनंच हा निरोगी प्लॉट आहे। तर व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल तर हा पूर्णतः निरोगी आहे। फुलकळीसुद्धा भरपूर प्रमाणात लागलेली आहे, बघा। कड्यासुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि फुलंसुद्धा आणि सेटिंगसुद्धा होत आहे, म्हणजे खाली फळंसुद्धा असे लागलेले आहे। ठीक आहे, म्हणजे असे भरपूर प्रमाणात। आणि वांगंसुद्धा पूर्ण निरोगी हे बघा, याला कुठेही छिद्र वगैरे किंवा काहीच नाही। ठीक आहे, कारण की इतका पाऊस आणि किती का पाऊस झाला तर आपलं जे काही वांगा आहे हे क्वालिटी बाज आहे, निरोगी आहे आणि याला कुठेही छिद्र नाही आहे। फ्लॉवरिंगसुद्धा आहे, फ्लॉवरिंगसुद्धा ड्रॉप झालेली नाही आहे, कड्यासुद्धा आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन होतं आणि त्या पद्धतीनं आपला प्लॉट हा सध्या चांगल्या स्थितीत आहे। कारण की वांगीचं प्लॉट म्हटलं किती की नियोजन करा, किती खर्च करा, ठीक आहे, त्यावरती अळी येणं हे भागच आहे। अळी येतोच, येणार नाही अशातला भाग नाही। आपल्यासुद्धा ह्या प्लॉटवर अळी येते, पण ते अळी येऊ नये आणि आली तर त्याचा कसा नायनाट होईल याचंसुद्धा नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण त्या पद्धतीच्या फवारण्या आपण वेळोवेळी केल्या आणि कमी खर्चाच्या, जेणेकरून आपल्याला खर्च वाढू नये। ठीक आहे, आता उन्हाळ्याचा भाग आहे म्हणून आपल्यावरती जास्त या वांगी पिकावरती रोग नाही। आणि पावसाचा जर विचार केला, पावसाळ्यातला जर विचार केला असता तर आज हा प्लॉट पूर्णतः शेंडअळी म्हणा किंवा फळअळी, हे वांगीसुद्धा पूर्णतः भोंगाचे राहिले असते आणि शेंडअळीसुद्धा या शेंड्यावरती भरपूर प्रमाणात दिसली असती। शेंडअळी आली म्हणजे हे पूर्णतः इथून पूर्ण हे सोकत जाते आणि पूर्ण हे जे काही आहे शेंडे, हे अळी गेल्याच्या आणि पुरं खात हे पुरं वाढत जाते, म्हणजे हे शेंडा कामातूनच जाते, पूर्ण झाडे खाली बसल्यासारखं होते। असा शेंडअळीचा प्रादुर्भाव राहतो। उन्हाळ्यातसुद्धा येऊ शकते, काही व्हेरायटीनुसार आहे, परंतु आपल्या याच्यावरती आला नाही। आणि पावसाळ्यात जर आला असा तर त्याचंसुद्धा नियोजन होते, चांगल्या पद्धतीने नियोजन होते। शेंडअळीसुद्धा कंट्रोल होते, फळअळीसुद्धा कंट्रोल होते, अजिबात घाबरण्यासारखं काही नाही। आणि ते चांगल्या पद्धतीनं नियोजन करून एकदम कमी खर्चात, नाहीतर वांगीला आपण बाकी इतर पिकापेक्षा, कापूस झालं, इतर जे काही पीक घेतो त्याला एकर भरायला जेवढा खर्च येत नाही तितका खर्च या वांगी पिकाला तेवढा खर्च या पावसाळ्यामध्ये येतो, कारण की अळीचा प्रादुर्भाव तेवढ्या प्रमाणात राहतो। ठीक आहे, तर असा प्रादुर्भाव येऊ नये त्या हिशोबानं आपण नियोजन केलेलं आहे आणि प्रादुर्भाव येत नाही। आणि जर समजा आला तर त्यावर आपण प्रतिबंधक म्हणून उपाययोजना करू शकतो आणि तसा आपल्या याच्यावर प्रादुर्भाव येणार नाही। आणि या पावसामध्ये आपल्याला कुठल्या बऱ्याच ठिकाणी समजा बुरशीचा जर अटॅक झाला असेल बाकी प्लॉटवरती, आता आपल्या प्लॉटवरती नाही आहे। ठीक आहे, आता पाहिलं तर फुलं या प्लॉटवरती दिसत आहे, बघा। फुलाचं प्रमाण आपल्या प्लॉटवरती फुलं आहे, कारण की त्या पद्धतीनं आपण नियोजन केलं। आणि हे आता 8 ते 10 दिवसानंतर परत या प्लॉट आज जसा या पद्धतीचा दिसणार नाही, फुलं आणि फळं एवढंच दिसणार आहे। तर अशा पद्धतीचं आपण पुढं नियोजन करणार आहोत। आणि ज्यांच्या प्लॉटवरती पाण्यामुळे अटॅक झाला बुरशीचा, समजा आता हे पानं जशी क्वालिटी आहे क्वालिटी दिसत नसेल, ठीक आहे, कारण की बुरशीचा सुद्धा पावसाळ्यामध्ये जास्त अटॅक होतो, पण उन्हाळ्यात होणार नाही, परंतु कदाचित झाला असेल तर त्याचबरोबर जे की वांगे याचं आहे, आपल्या जे की फळं लागले आहे त्याचे देठं जर काळे पडत असेल
भरपूर प्रमाणात काळे असेल तर त्यावर आपल्याला फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। समजा आता हे पानस हे जे क्वालिटी आहे, हे क्वालिटी जर अशी निरोगी नसेल समजा किंवा ग्रीन रेस समजा अशी हिरवेपणा नसेल तर यासाठी आपल्याला, आणि तसंच हे जे काही फळ आहे, हे फळ आहे हे जर हिरवेपणा नसेल, या इथं हे डेट जर हिरवेपणा नसेल, हे जर काळसर पडत असेल पूर्णतः, तर यावर फवारणी घेणं गरजेचं आहे। आता हे बघा, हे पूर्णतः हिरवगार आहे आणि हे बघा अडी नाही आहे याच्यामध्ये, ठीक आहे, पूर्णतःच निरोगी आहे। त्याच पद्धतीने हे सुद्धा वांग पहा, पूर्णतः निरोगी, कुठेही छिद्र नाही आहे, ठीक आहे। अशा पद्धतीनं पूर्णतः निरोगी वांगे आहे, ठीक आहे। असं जर काळे देठ पडत असेल, समजा हे हिरवे आहे, जर काळे पडले असेल देठ असे या ठिकाणी, आणि पानाची क्वालिटी जर हिरवे नसेल तर या ठिकाणी आपण नेटिव्ह बुरशीनाशकाची एक पुडी मिळते, ठीक आहे, त्याचा आपण स्प्रे घेऊ शकतो, फवारणीमध्ये त्याचा आपण वापर करू शकतो। त्यामुळे हिरवी क्वालिटी, हिरवेपणा हा एकदम जबरदस्त येतो, हिरवेपणा दिसतो। त्यानंतर जे काही बुरशी असते वांग्यावरती ते पूर्णतः नाहीसा होतो, वांग एकदम फ्रेश दिसतो, त्याचे जे काही देठ आहे ते फ्रेश दिसतो, ठीक आहे। तर त्या फवारणीमुळे आपल्याला 4-5 दिवसातच रिझल्ट जाणवतो। जे काही नवीन वांग निघाला तयार होतं ते निरोगी दिसतं, त्याचे देठ हिरवेगार दिसतो, वांग्याची क्वालिटी दिसून पडते, झाडाची क्वालिटी बनते। त्यामुळे मार्केटला सुद्धा दर चांगला मिळू शकतो। जर बुरशीचा अटॅक आला तर त्या ठिकाणी आपल्याला नेटिव्ह वापरणं गरजेचं राहील, बुरशीनाशक, ठीक आहे। आणि देठ जर काळे असले तर मार्केटमध्ये रेट कमी मिळतो, हे शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे। कारण की देठ पाहतात की ते वांग्याची क्वालिटी कशी आहे, देठावरूनच भावसुद्धा ठरला जातो। जे काही बाजारातले जे काही व्यापारी आहे, जे काही अभ्यासक आहे, ते वांग घेताना मार्केटमध्ये चलन कशा पद्धतीने राहते, जे देठ हिरवेगार असेल तर ते मार्केटला चांगलं चालते, कारण की ते टिकाऊ राहते। काळं जर असलं तर ते परत काळे पडणार आहे, म्हणून ते कोणी घेत नाही, कारण की ते शिळे वांगे झाल्यासारखे दिसतात। म्हणून हे हिरवे देठवाले त्याची डिमांड चांगली असते, त्याच्यामुळे रेटसुद्धा मिळतो। तर या गोष्टी, या सर्व याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीनं आपण एक थोडक्यात हे पावसाळा म्हणजे अवकाळी पाऊस जो आला आहे 3 दिवसाचा, या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवला, कारण की बरेच शेतकऱ्यांना याच्यापासून नुकसानसुद्धा होऊ शकते, तर काही शेतकऱ्यांना याचा फायदासुद्धा होऊ शकतो, ठीक आहे। तर ही एक छोटीशी माहिती एक आपण दिली। तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन, जे काही आपल्या शेती संबंधात जे काही पीक आहे त्या विविध पिकांविषयी आपण माहिती देण्याचा एक प्रयत्न करू। धन्यवाद।